पुणे जिल्ह्यामधील इंदापूर सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये आज एका शेतकऱ्याने अंगावरती पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। पोपट सांगळे असं या शेतकऱ्याचं नाव असून गेल्या वर्षभरापासून ते बिरंगुडी विकास सेवा सहकारी संस्थेकडे पीक कर्ज मिळण्याकरता हेलपाटे करत आहेत। मात्र स्थानिक नेते प्रताप पाटील हे सोसायटीच्या सचिवांनी पीक कर्ज देऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केलाय। पीक कर्ज न मिळाल्यामुळे आपण 3 एकर द्राक्ष बाग मोडून टाकली असून प्रताप पाटील हे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे जवळचे नातलग असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। बाग काढून टाकावे लागले आणि आज रोज हा सेक्रेटरी असं म्हणतोय की तुमच्या बागेत राहणार द्राक्ष नाही, हे नाही, ते नाही, मी त्यामुळे तुम्हाला वाटप करू शकत नाही। कोणी अडवलंय तुमचं लोन? कोणी अडवलं? प्रत्यक्षात सेक्रेटरी अडवले आणि सेक्रेटरीनेच स्वतः सेक्रेटरीला आमच्या गावचे नेते प्रतापराव पाटील यांचा फोन आला की तो एक रेसही ओढत नाही आणि त्याच्यामुळं अडचण अशी झाली की आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही। सेक्रेटरी त्यांचा आहे की कोण आहेत? प्रतापराव पाटील कोण आहेत? कशामुळे आहे? हा सेक्रेटरी प्रतापराव पाटील हा माझे आमदार भरणे मामा यांचा प्रत्येक मेहना आहे आणि त्याने फोन करायचा आणि हे करायचं म्हणजे त्यांना ह्याने ऐकायचं।